आई मला इडली नकोय ना टिफिनला, दुसरं काहीतरी दे. रुहीला तर इडली नको होती, पण मी ऑलरेडी सगळी इडलीचीच तयारी केली होती. म्हटलं जाऊ द्या, काहीतरी ट्विस्ट देऊया आणि वेगळी रेसिपी करूया. म्हणून मग इथे खूप साऱ्या भाज्या घेतल्या. पुदिना, कोबी, सिमला, गाजर, कोथिंबीर, कांदा आणि खूप सारं पनीर, कारण प्रोटीन तर हवंच. त्यानंतर इडलीचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली आणि त्यामध्ये ज्या आपण बारीक चिरलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या ॲड केल्या. थोडंसं मीठ टाकलं आणि छान त्या भाज्या परतू दिल्या. 2 ते 3 मिनटं वाफ येऊ दिली, म्हणजे छान झाकून ठेवलं, म्हणजे भाज्या थोड्याशा मऊ पडतील. त्यानंतर जो कढीपत्ता त्यात टाकला होता तो वेगळा केला, कारण रुहीला आवडत नाही. तुमची मुलं खात असतील तर ठेवू शकता. नंतर ॲड केला पुदिना आणि खूप सारं पनीर. छान परतून घेतलं आणि त्यामध्ये टाकली थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडासा पावभाजी मसाला आणि किंचित सांबार मसाला. सगळं छान परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये कोणताही चिली सॉस किंवा सोया सॉस ॲड न करता मी आपला नॉर्मल जो लिटिल जॉयसचा टोमॅटो सॉस आहे तो ॲड केला आणि त्याच्यामध्ये छान त्या भाज्या परतून घेतल्या. त्यानंतर जे बारीक केलेले इडलीचे तुकडे आहेत ते त्याच्यात ॲड केले. जर तुम्ही इडलीमध्ये मीठ टाकत नसाल तर याच्यात वरून अजून थोडं मीठ टाका. माझ्या इडलीमध्ये ऑलरेडी मीठ होतं म्हणून मी परत मीठ टाकलं नाही. कोथिंबीरनी छान गार्निश करायचं आणि मग झाली आपली इडली चिली रेडी. त्यासोबत वेगळा सॉस, चटणी, सांबार करायची काहीच गरज नाही. ते नुसतंही खूप छान लागतं. नेहमीच्या त्याच इडली चटणीपेक्षा काहीतरी वेगळं, छान, हेल्दी, टेस्टी पण. तुमच्या मुलांना नक्की आवडेल. पनीर चिलीपेक्षा ही इडली चिली आजच तुम्ही ट्राय करून बघा.